आईच्या घरचा दुपारचा हा टाईम आहे आणि हे मुलं खेळत बसलेले होते. व्हिडिओ काढायची तर बिलकुल इच्छा होती नाही, कारण की मी म्हटलं पण तरी पण चला माझ्या माहेरचे काही थोडेफार तुम्हाला लोकं दाखवून देते, फॅमिली मेंबर. ही माझी आत्या आहे. पण आता हिला बघून असं खरंच वाटते की म्हणजे बाबा आमच्या जवळ आहे. तर हे दोघं बहीण भाऊ सख्खे आहे. आणि हे संध्याकाळचा असा जेवणाचा प्रोग्राम, तर काही फॅमिली मेंबर होते माझे भरपूर जे आलेले होते. ते ही माझी मोठी मामी आहे. हे हिनं अशी छान कढी बनवलेली आहे. हे माझी वहिनी आहे. मला एकूण ती एक वहिनी आहे ही, आणि एकच मला भाऊ आहे. तर असा आमचा संध्याकाळचा स्वयंपाक झालेला होता. आणि दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला असा मी छान चाय घेतलेला होता. व्हिडिओ खरंच मी म्हटलं चला, इच्छा तर बिलकुल नाही आहे, कारण की माझे बाबाच नाही आहे, तर असं काय काढू. पण मनाला असं वाटत होतं की माझ्या बाबाचा एक शेवटचाच हा एक प्रोग्राम आहे. त्यांचा बड्डे करायची खूप इच्छा होती की मी तो व्हिडिओमध्ये सामावून ठेवलेला असता. पण काय करते, वेळच नाही मिळाला बाबाचा बड्डे सेलिब्रेशन वगैरे करायचा. मी म्हटलं चला आता हा एक शेवटचा एक प्रोग्राम त्यांच्या नावाचा जो अकर्मास आहे, तर ते तरी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करावी. आणि हा माझा आहे छोटासा भाचा, आणि खरंच खूप क्यूट आहे, गोड आहे. घरामागचा हा परिसर आहे. अशी शेती वगैरे आहे, आमची नाही आहे, दुसऱ्याची आहे. आणि हा असा सनलाईट, आणि असा झोपून उठला. आणि खरंच याला बघूनच याची स्माईल एवढी गोड आहे ना, की याला बघून आम्ही आमचं दुःख क्षणभरासाठी का होईना तर विसरून जाते. आणि सकाळचा प्रोग्राम असा निपटलेला होता आणि संध्याकाळचा वेळ झालेला होता. तर याची इच्छा होती की अशी बाबा लक्षच लावायची. आणि हा एवढा आज्ञाकारी नातू होता माझ्या बाबाचा, की उठ म्हणलं तर उठायचा, बस म्हणलं तर बसायचा. तर खरंच म्हणजे मी घरीच पर्सनली जाते ना, तर मी याला बघूनच मी माझं क्षणभरासाठी का होईना तो दुःख विसरून जाते. बाबा नाही आहे तर असं वाटते की पूर्ण घर अधुरं आहे. पण बाकीच्या मेंबरकडे बघून आता आपल्याला जावं लागते ना, तर इच्छा माझी होत नाही बिलकुल मुळातून की जायची, कारण की बाबाच नाही आहेत तिथे. तर आणि माझे बाबा माझ्यावर खरंच खूप प्रेम करायचे, आणि मी पण त्यांच्यावर खरंच खूप प्रेम करायची. पण आता त्यांचं आयुष्य तेवढं स्वतःच्या मनाला समजून घ्यावं लागते, आणि पुढे आयुष्य आपल्याला जगावं लागते. आणि हे आहे माझ्या मोठ्या मामाची मुलगी. तर हे बिलकुल नॉर्मल होती, बिलकुल आपल्यासारखी. तर हे असून 2.5-3 वर्ष नॉर्मल होती. तर हिला ब्लडच्या उलट्या वगैरे झाल्या, आणि मग हिला वन साईड पूर्ण पॅरालिस मारला. तेव्हाची ते तशीच आहे. हे आहे माझी आजी, माझ्या आईची आई. तर मी हिला म्हटलं आजी तुझ्यासोबत मी आता व्हिडिओ काढते, कारण माझ्या बाबासोबत माझे व्हिडिओ खूप होते. पण माझ्या नवीन मोबाईलमुळे ते जुन्या मोबाईलमध्येच राहून गेले, आणि असं माहीत नव्हतं की जुन्यामध्ये असतं पण चालले गेले. तर माझ्याकडे त्यांचा एक पण व्हिडिओ नाही आहे. तर मी म्हटलं मग आजी चल तुझ्यासोबत तरी व्हिडिओ काढते, कारण की एक आयुष्यामध्ये तुझी आठवण म्हणून माझ्याकडे राहू. तर अशी म्हणाली ती की थांब गं, मला डोक्यावर पदर वगैरे ठेवते. तर खरंच हे शेवटची पिढी आपल्याला डोक्यावर पदर ठेवणारी मिळणारी आहे, जे दिसली आहे. आणि हे अगोदर दिसली माझी मोठी आई आहे. हे आहे बाकीचे पूर्ण मेंबर, म्हणजे माझे मोठे बाबा, माझे दादा, माझे मामा वगैरे असे बसलेले होते. मग थोडाफार वेळ होता. मी म्हटलं दादाला चल आपण आजीसोबत फोटो काढून घेऊ. कोणता क्षण कसा येईल जीवनामध्ये काही सांगता येत